सलाम, प्रेज द लॉर्ड, जय ख्रिस्त सर्वांना. आणि आत्ताच 8 फेब्रुवारी रोजी पुणे येथे अतिशय भव्य असा अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचा राज्यस्तरीय ख्रिस्ती वधूवर परिचय मेळावा पार पडला. भरपूर प्रतिसाद, अतिशय मोठा प्रतिसाद त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामधून मिळाला. त्याबद्दल प्रथमतः मी सगळ्यांचे आभार मानतो. परंतु एक शल्य मला त्या प्रोग्राममध्ये वाटलं की पहिल्यांदा माझ्या धार्मिक जीवनाच्या, सामाजिक जीवनाची कारकीर्द जवळपास 20-25 वर्षाची आहे आणि या काळामध्ये पहिल्यांदा असं वधूवर बघितलं, जवळपास 40-42 वधूवर आपले अल्फा ओमेगाचे झाले असतील की ज्यामध्ये मुलांचं प्रमाण हे मुलींपेक्षा जास्त होतं. म्हणजे मला वाटतं 75 मुली असतील तर 125 मुलं असं ते प्रमाण होतं आणि हे धक्कादायक आहे. म्हणजे पहिल्यांदा मी असं बघतोय की मुलींचं प्रमाण जास्त असायचं आतापर्यंत. पहिल्यांदा असं झालंय की मुलींचं प्रमाण कमी झालं आणि मुलांचं जास्त. अतिशय शिकलेली चांगली मुलं त्या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये येतात, परंतु मुलींचं प्रमाण कमी झालेलं पाहून मला थोडंसं विचारात मी पडलो की हे कसं काय होत आहे. कारण सेन्सेस आपल्या सगळ्या जनगणनेनुसार सगळ्यानुसार तर मुलींचं प्रमाण ख्रिश्चन समाजामध्ये जास्त आहे. 1000च्या पाठीमागे 1005, 1004 असं प्रमाण मुलींचं आहे. हे प्रमाण का कमी होतं यावर आपण लक्ष देणं, ॲज अ समाज म्हणून गांभीर्याने लक्ष देणं. जे व्हिडिओ बघतायत ना, लक्ष ठेवा, लक्ष देणं खूप आवश्यक आहे. का माहिती आहे? कारण मुली आहेत, मग मुली कुठं आहेत? आपल्या मुली अविश्वासूंशी, म्हणजे उजेड आणि अंधाराचा मेळ होऊ शकत नाही असं बायबल म्हणतं. अविश्वासूंशी तर नातं जोडत नाहीयेत ना. यावर गांभीर्याने विचार करणं आवश्यक. कुठंतरी संस्कार, मूल्य आपण रुजवण्यात कमी पडत आहोत का? कारण मुलींचं प्रमाण हे आपल्याकडे जास्त असताना सुद्धा वधूवरमध्ये मुली कमी येत आहेत. आज मुलांना भरपूर मुली, जसं पूर्वी होतं तसं बघायला मिळत नाही. मुली भरपूर शिकल्या, मान्य आहे, आणि मुलींनाही मी दोष देत नाही, परंतु योग्य वेळी लग्न करणं, योग्य वेळी त्यांचं व्यवस्थित विवाह लावण्यासाठी आपल्या चर्चेसनी प्रयत्न करणं मला वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने, चर्च म्हणूनच नाही, तुम्ही आणि मी सुद्धा, आपण प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला बघणं की आपल्या नातेवाईकामध्ये कोणी मुलगा बिना लग्नाचा आहे का, कोणी बिना लग्नाची मुलगी आहे का, तिचं वय झाले पण लग्न जुळत नाही, तिचं वाईट मार्गावर असेल तर योग्य वेळी तिला आणि त्याला ताडण करणं, त्याला बोध करणं बायबलनुसार आवश्यक आहे. हे जर नाही केलं ना तर एक दिवशी खूप मोठं संकट आपल्या समाजावर येऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक चर्चेसनी हे करणं आवश्यक आहे की माझ्या चर्चमध्ये लग्नाला आलेले, म्हणजे 18 वर्षाच्या पुढच्या मुली किती आहेत आणि 21 वर्षाच्या पुढचे मुलं किती आहेत, त्यांचं शिक्षण काय आहे आणि त्यांच्यासाठी आपण योग्य वधूवर कसा बघू शकतो, त्यांच्या करिअरसाठी आपण काय करू शकतो, याच्यावर प्रत्येकाने चर्च स्तरावर विचार करणंच आवश्यक आहे. माझी सर्व सन्मान्य सेवकांना विनंती की पहा, आपल्या चर्चमध्ये नेमकं अशी किती मुलं मुली आहेत ज्यांचे विवाह होत नाही, त्यांच्या आईवडील टेन्शनमध्ये आहेत, वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडत आहेत. मग या सर्व गोष्टीतून आपण त्यांना बाहेर काढणं ही समाज म्हणून तुमची आणि माझी जबाबदारी आहे. आणि आपण जे करणार नाही मला वाटतं तर मग येणाऱ्या दिवसामध्ये खूप मोठं संकट आपल्यासमोर येईल. विचार करा. माझी विनंती आहे सर्व मोठे चर्चेस जे आहेत त्यांना की यादी बनवा, मुला मुलींची तुमच्याकडे असू द्या, आमच्यासारख्यांचाही सपोर्ट तुम्ही घ्या, आम्ही जरूर सहकार्य करू. आम्ही वधूवर घेतोय ती यासाठीच घेतोय की योग्य वेळी लेकरांची लग्न जुळावी. कारण हे एक माध्यम आहे की त्यानिमित्ताने एकमेकाची ओळख होते. कारण अशी बरीचशी लोक आहेत ज्यांची एकमेकाची ओळखच नाहीये. ही ओळख करून देणं हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. मग त्यानंतर आम्ही अनेक ग्रुप बनवून अनेक गोष्टी समुपदेशन करून त्यांना प्रयत्न करतो की तुम्ही एकत्र या आणि एकत्रितरित्या आपण सर्व प्रश्न सॉल्व्ह करू. मला वाटतं यावर कॉन्सन्ट्रेशन करा आणि लक्ष द्या की माझ्या लेकरांची लग्न ही कशी वेळेवर होतील आणि त्यासाठी मी काय प्रयत्न करू. जर तुम्ही इतरांसाठी प्रयत्न करा तर तुमच्यासाठी कोणीतरी प्रयत्न करेल. डिवोर्सचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, त्यावरही विचार होणं आवश्यक आहे की किती भयानक परिस्थिती, एकट्या मुलींनी राहणं, एकट्या मुलांनी राहणं किती अवघड आहे. त्या लेकरांचे काय प्रश्न निर्माण होतात भविष्यामध्ये, त्या लेकरांना, त्यांच्या लेकरांना येणाऱ्या अडचणी, सामाजिक स्तरावर त्यांचं झालेलं अवमूल्यन, ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करा. मी अतिशय स्पष्ट रीतीने तुम्हाला सांगतो की हे काय होत चाललं ना, हे सगळ्या गोष्टी जर योग्य वेळी आपण दुरुस्त नाही केल्या तर भविष्यामध्ये याचे खूप मोठे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे तुमचं आणि माझं कर्तव्य की एक व्यक्ती म्हणून, एक समाजाचा घटक म्हणून एक लहानसा रोल आहे. प्रत्येकाने प्रण करा की मी लहानसे प्रश्न माझ्या शहरामधले सोडवत आहे. लहान प्रश्न असतात ते आपण आपल्या स्तरावर सोडवले पाहिजे. एक प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक जण करू शकतो. त्याला काही मोठी संघटना पाहिजे, मोठं चर्च पाहिजे असं काही नाही. मी एक समाजाचा घटक आहे
आणि मी समाजाचा घटक म्हणून हा प्रश्न सॉल्व्ह करेन. मला खात्री आहे की आपण जागृत व्हाल आणि या गोष्टीकडे लक्ष द्याल आणि आपल्या तरुणी जे आहेत लेकरं ज्यांच्यावर ही सगळी समाजाची भिस्त आहे, मला वाटतं त्यांच्यावर आपण लक्ष द्यावं आणि योग्य वेळी योग्य गोष्टी करण्यासाठी प्रत्येकाला प्रोत्साहित करावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि मला खात्री परमेश्वर नक्कीच यामध्ये उत्तम ते आपल्या समाजासाठी केल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू व्हेरी मच.